नमस्कार. भाग्य दिले तू मला या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे बच्चू मामा राजला विचारतात, ते इन्व्हेस्टरच्या मीटिंगचं काय झालं? तेव्हा राज म्हणतो, जे होणार आहे तेच झालं. रत्नमाला पण विचारत असते, पण राजचं म्हणणं एकच असतं, जे आपल्याला हवं आहे तेच झालेलं आहे. जेव्हा राज असं म्हणतो तेव्हा रत्नमाला, कावेरी, बच्चू मामा सर्वजण खुश होतात. इकडे सानिया म्हणते, आता माझ्या माहेरच्या चहामध्ये पाय ठेवूनच दाखव राज, दाखवते तुला मी काय आहे ते, असं जेव्हा सानिया म्हणत असते. पण इकडे राजने तर खूपच मोठा प्लॅन आखलेला असतो आणि ज्यामध्ये त्याने सानियाला पूर्णपणे अडकवलेलं असतं आणि माहेरचा चहा मिळवलेलाही असतो आणि राज त्याच्यामध्ये पूर्णपणे अडकलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, राज आणि बच्चू मामा बोलत असतात. राज म्हणतो, तुझा बच्चू मामा खरंच खूप भारी आहे, तू कसा ना सिंगल आहेस रे. माझा जरा विचार कर, कसं आहे, प्रेमात पडलो आणि लग्न केलं, आता बघितलंस ना कसं झालंय. खरं तर कावेरीने राजला हे डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू खायला घातलेले आहेत, त्यामुळं राजची चिडचिड होत आहे. राजला ते खायची अजिबात इच्छा नसते आणि राजला ते खावे लागत आहेत, म्हणूनच त्याला हा त्रास होत आहे. इकडे कावेरी मात्र हे सर्व ऐकत आहे आणि राजला आणि बच्चू मामाला त्याबद्दल काहीच माहिती नाही. थँक्यू.